गंगापूरमधल्या शाहूवाडी तालुक्यातील कानसा खोऱ्यामध्ये प्रचंड अतिवृष्टीमुळे 16 गावांचा संपर्क तुटलाय। विरळे इथल्या रस्त्यावरती 4 ते 5 फूट पाणी साचलंय, त्यामुळे संपूर्ण वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे, किंबहुना पूर्णपणे तुटलेली असंच म्हणायला पाहिजे। शाळा बाजारपेठा बंद आहेत। वारणा नदीमधनं 35,000 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे, त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पाण्याची परिस्थिती किती बिकट आहे या दृश्यांमधनं अत्यंत स्पष्टपणे दिसतंय। लोकांचा जनावरांना सुद्धा स्थलांतरित करण्याचा प्रयत्न आहे। 16 गावांचा संपर्क इथे तुटलेला आहे आणि त्यामुळे शाळा बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत। आणि सातारा जिल्ह्यातही सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी वाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमधील मुख्य शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीला महापूर आलाय। प्रसिद्ध महागणपतीचं मंदिर सुद्धा 50% पाण्यामध्ये आहे, त्यामुळे वाई शहराच्या लगत असलेल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धोम धरणातनं 16,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रामध्ये करण्यात येतोय, त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये येणाऱ्या खडकी, मर्ढे, म्हसवे इथे पूल पाण्याखाली गेलेत। 35 ते 40 गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एकंदरीतच कोल्हापूर सातारा घाट परिसरामध्ये परिस्थिती कठीण आहे। पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि इथं अंतविधी करण्यास सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे। इथं उभा राहता सुद्धा येत नाही। आम्ही आटपाडीवरून आलेलो आहे। इथं आज रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता इथं, पण इथं आम्हाला थांबता सुद्धा येणं एवढी कंडिशन बेकार आहे। आणि आता नाशिकमध्ये जाऊया। नाशिकच्या गोदा काठावरती भरवणारा बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार आहे, त्यामुळे हा सतर्कतेचा एक इशारा आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये, म्हणून हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हे सतर्कतेचं धोरण अवलंबण्यात येते। पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। ओंकारेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलंय। शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आता भाविकांसाठी बंद करण्यात आलंय। मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय। खडकवासला धरणातनं सध्या 35,000 इतका पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे मुठा नदीवरती अशा पद्धतीची परिस्थिती आहे। नदी ओव्हरफ्लो झालेली आहे आणि ओंकारेश्वर मंदिर त्यामुळे सध्या भाविकांसाठी बंद आहे। खासदार संजय राऊत सध्या बोलतायत, थेट जाऊयात।